बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। शिराळा तालुक्याच्या एका गावातील 6 वर्ष वयाच्या अल्पवयीन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या जयवंत उर्फ बाबजा रामा शिरसट वय वर्ष 46 राहणार शिरसटवाडी याला दोषी धरून येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे दुसरे जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध थत्ते यांनी जन्मठेप व 40,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। न्यायालयाने अवघ्या 11 महिन्यात या खटल्याचा निकाल देत नराधम आरोपीला कारागृहाची वाट दाखवली। दंडाच्या रकमेतील 35,000 रुपये पीडित मुलीस देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे। गेल्या वर्षी जून महिन्यात आरोपी जयवंत शिरसट याने अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने एका झुडपाजवळ घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता। यावेळी मुलीच्या नात्यातील महिलेने प्रसंग सावधान राखत आरोपीवर ओरडल्याने त्याने तेथून पायलन केले। मुलीने ही घटना घरी सांगितल्यावर आरोपी जयवंत शिरसट याच्या विरुद्ध कोकरूड पोलिसात फिर्याद देण्यात आली। त्यावरून शिरसट बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला। पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी या गुन्ह्याचा तपास करत जयवंत शिरसट याच्या विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते। या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती थत्ते यांच्या समोर झाली। अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रणजित पाटील याने खटल्यात 5 साक्षीदार तपासले। त्यातील फिर्यादी, पंच, साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, जन्म मृत्यू निबंधक व तपास अधिकाऱ्यांची साक्ष ग्राह्य मानत न्यायालयाने आरोपी जयवंत शिरसटला जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली। या खटल्यात पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, हवालदार उत्तम शिंदे, बजरंग खराडे यांनी सरकार पक्षाला मदत केली। घटने दिवशी पीडित मुलगी ही इतर मुलांसोबत खेळत होती। सायंकाळी 7 नंतर ही मुले घरी परतत होती। यावेळी आरोपी शिरसट याने पीडित मुलीस बाजूच्या झुडपाजवळ घेऊन जात तिच्यावर अत्याचार करत होता। याच वेळी एका महिलेचे लक्ष गेल्याने तिने ओरडतच आरोपींनी पायलन केले। या महिलेच्या दक्षतेमुळे टळून त्याला जन्माची शिक्षा भोगायची वेळ आली। गेल्या वर्षीच्या 17 जूनच्या सायंकाळी ही घटना घडली। दुसऱ्या दिवशी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला। पोलिसांनी गतीने तपास करत आरोपपत्र दाखल केले। न्यायालयात या खटल्याची 12 डिसेंबर 2024 ला पहिली सुनावणी झाली। 29 मार्चच्या दुसऱ्या सुनावणीत 6 साक्षीदाराचे जबाब घेण्यात आले। आरोपीचे निवेदन आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने या खटल्याचा जलद गतीने निकाल देताना आरोपीची खैर केली जाणार नाही असा संदेश दिला। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कालीगर पेट्रोल पंप, सोलापूर।